पुण्यात 82 वर्षीय आजोबांना 10.47 कोटीचा गंडा, 9 दिवस डिजिटल अरेस्टचा थरार. पुण्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक सायबर फसवणुकीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. डेक्कन परिसरात राहणाऱ्या एका 82 वर्षीय सेवानिवृत्ती व्यावसायिकाला सायबर भामट्यांनी तब्बल 10.47 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक 1-2 दिवस नाही तर तब्बल 9 दिवस चाललेली डिजिटल अरेस्टच्या नाटकातून करण्यात आल्याचा आरोप आहे. सुरुवात झाली एका फोन कॉलपासून. समोरच्या व्यक्तीने स्वतःला सरकारी तपास यंत्रणेचा अधिकारी असल्याचं सांगितलं. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकावर गंभीर आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगसारखे आरोप असल्याचं सांगण्यात आलं. प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं भासवण्यासाठी बनावट कागदपत्रे, अधिकारी आणि कोर्टाच्या सुनावणीची नाटक उभं करण्यात आली. हळूहळू या जाळ्यात पकड इतकी घट्ट झाली की संबंधित ज्येष्ठ नागरिकाला सतत व्हिडिओ कॉलवर राहण्यास सांगितले. घराबाहेर जाऊ नका, कोणाशी संपर्क करू नका, काही तपास पूर्ण होईपर्यंत आमच्या सूचनेचं पालन करा, असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला. ही माहिती समोर आली आहे. तब्बल 9 दिवस हे नाटक सुरू राहिलं. या काळात त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्यात आली आणि वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपये विविध खात्यांमध्ये वळवण्यात आले. पण या प्रकरणात आणखी एक धक्कादायक कनेक्शन तपासात समोर आल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या तपासानुसार या संपूर्ण फसवणूक रॅकेटमध्ये अनेक बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. तब्बल 5,436 बँक खात्यांचा या नेटवर्कशी संबंध असल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. या पैशाचा मार्ग काढताना हाँगकाँग आणि क्रिप्टो व्यवहाराचं कनेक्शनही समोर आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात 26 वर्षीय रोहन जाधव याचं नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर रील्स बनवणाऱ्या या तरुणाचा या कथित सायबर रॅकेटशी नेमका संबंध काय होता, याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून आरोपीच्या नेटवर्कपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. सायबर गुन्हेगार आता फक्त OTP किंवा लिंकच्या माध्यमातून फसवणूक करत नाही, तर पोलीस, कोर्ट आणि सरकारी अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करूनही मानसिक दबाव निर्माण करत आहेत. आणि जर तुमच्यासोबत अशी फसवणूक झालीच तर घाबरून बसू नका. तत्काळ सायबर क्राईमची तक्रार करा. सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात, कारण आज एका 82 वर्षीय व्यक्तीची आयुष्यभराची कमाई गेली. उद्या हीच वेळ तुमच्यावरही येऊ शकते. म्हणून लक्ष ठेवा. कोणताही खराब पोलीस अधिकारी किंवा कोर्ट तुम्हाला व्हिडिओ कॉल, डिजिटल अरेस्ट करत नाही. सावध राहा, जागरूक राहा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.